वटसावित्रीची कथा. सावित्री ही अत्यंत रूपवती, बुद्धिमान आणि पतिव्रता स्त्री होती. ती राजा अश्वपतीची मुलगी होती. तिने स्वतःचा जीवनसाथी निवडताना सत्यवान नावाचा राजकुमाराशी विवाह केला. त्याचे वडील अंध झाले होते आणि ते जंगलात राहत होते, परंतु तिला हे माहिती होते की सत्यवान 1 वर्षात मरणार आहे. तरीही तिने सत्यवानाशीच लग्न केले आणि त्यांच्यासोबत वनात जाऊन राहू लागली. एकदा सत्यवान वड कापत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो सावित्रीच्या कुशीत कोसळला. तेव्हाच यमराज त्यांचा जीव घेण्यासाठी आले. सावित्रीने त्यांचं पाठलाग केला आणि तिच्या समर्पण, श्रद्धा, प्रेम आणि बुद्धिमत्त्वाच्या जोरावर यमराजाला प्रभावित केले. यमराजाने तिला 3 वर देण्याची परवानगी दिली. सावित्रीने पहिलं मागितले, तिच्या सासऱ्याला पुन्हा राज्य मिळावे. दुसरे, तिच्या सासऱ्याचे नेत्रदान परत मिळावे. तिसरे, आणि तिला सौभाग्यवतीपणा लाभावे. याचाच अर्थ सत्यवान जिवंत असणे आवश्यक. हे वर मागितले. यमराज तिच्या चातुर्यावर खुश झाले आणि त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले.